everyone and welcome back to our channel Smith and you. So कसे आहात तुम्ही सगळे? I hope so that you all are doing very well in your life and like always you should be super duper happy in your life. आजचा जो व्हिडिओ आहे हा खास करून आहे ओलाचा सबस्क्रिप्शनवरती. सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायचा आहे की नाही हे मी तुम्हाला आज पूर्ण क्लिअर करणार आहे. तुमचा पूर्ण डाऊट क्लिअर याच्यात. त्याचबरोबर ओलामध्ये काय ॲडव्हान्टेज आहे आणि काय डिसॲडव्हान्टेज आहे सबस्क्रिप्शनमध्ये ते पण मी क्लिअर करणार आहे. तर सगळ्यात पहिलं ॲडव्हान्टेज सांगणार आहे मी तुम्हाला. ॲडव्हान्टेज हा आहे की ओलामध्ये सबस्क्रिप्शनमध्ये एअरपोर्टची जर तुम्हाला बुकिंग भेटते ना तर त्याच्यात रेट आहे एकदम फाडूवाला भेटतो आहे. कारण मला 2 बुकिंग आले होतं एअरपोर्टचे. एक बुकिंगला जायचं होतं 10 किलोमीटर, ज्या पिकअप लोकेशनवर मी होतो तिकडून 10 किलोमीटरवर एअरपोर्ट होतं. त्याच्यासाठी ओला कंपनी मला 650 रुपये पे करत होता. आणि जो सेकंड लोकेशन होता त्या लोकेशनवरून टर्मिनल 2 एअरपोर्ट होतं 13 किलोमीटर आणि त्या 13 किलोमीटरसाठी प्राईम गाडीला ओला कंपनी 950 रुपये पे करत होता. हा झाला ॲडव्हान्टेज. पण ह्याच्यात एक डिसॲडव्हान्टेज आहे. बुकिंगवर क्लिक करतोय हे फटाक करून गायब. दोन्ही बुकिंग गायब, ॲक्सेप्टच नाही झाल्या. तर सगळ्यात पहिली जी आपली सुरुवात होती ती मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. ती आपण सुरुवात केली होती कुर्लावरून. कुर्लाचा जो ST बस डेपो आहे तिकडून आपल्या पहिली बुकिंग लागली होती प्राईम प्लसची ओलामध्ये. आणि प्राईम प्लसची पहिली बुकिंग लागल्यावर मला असं वाटलं कुठेतरी की ओलामध्ये आता हा जो रेट आहे एकदम फाडूवाला बनणार आहे. पण आपला रेट दाखवत होता 145 रुपये 3 किलोमीटरसाठी. त्यांना जायचं होतं प्रतीक्षानगर सायनमध्ये. मी म्हटलं ठीक आहे. बुकिंगला पिक केलं. ड्रॉप लोकेशन तिचा चुकीचा. ड्रॉप लोकेशन आहे प्रतीक्षानगर पण ते पॉइंटर जो असतो तो दाखवत होता भलतीकडे. तिचा सेलफोन घेऊन तो सगळं सेट केलं. सेट केल्यानंतर तिला मस्तकी प्रतीक्षानगर डेपोच्या इथे सोडलं. सोडताना कॅश कलेक्टेड अमाऊंट होती. तर कॅश कलेक्टेडवर आपण जेव्हा क्लिक करतो तो गोल गोल फिरतोय. मागून BST वाला पॉप हॉर्न वाजवतोय. अरे करायचं काय? उबेर आणि रॅपिडोवर एकदम असं बोलतात ना पटकन येतं कॅश कलेक्टवर क्लिक केल्यावर. हे गोल गोल फिरते. आली अमाऊंट 143 घेतली. कॅश कलेक्ट वगैरे काय ते करायचं होतं ते केलं. त्यानंतर जेव्हा आपण ओलामध्ये चेक करतो ना, चेक केल्यानंतर कळते साला ह्याच्यात पण 5% कापतात. म्हणजे किती एडे बनवायचे कामं आहेत बघा. तुम्हाला काय सांगतायत 0% कमिशन. आता रॅपिडो पण काय बोलतो 0% कमिशन. 0%चा अर्थ काय असतो? मी तुमच्याकडून 1% पण नाही घेणार. बरोबर. रॅपिडोचा जर रिचार्ज कराल तुम्ही तर रिचार्जमध्ये तुम्हाला समजेल की तो जे सबस्क्रिप्शन पॅक असतो ना त्याच्यावर तो तुमच्याकडून GST घेतोय. पण बाकी किती तुम्ही बुकिंग्स वगैरे मारा त्याच्यावर काही GST वगैरे नाही. हे लोक एडा बनवत आहेत 5% GST. म्हणजे ठीक आहे जाऊ दे. तिला सोडलं. सोडल्यानंतर अजून 2 ते 3 बुकिंग वाजल्या साऊथ मुंबईचे. 12 ते 13 किलोमीटर जाण्यासाठी 200, 250 आणि 300चा रेट. काय काम करणार तुम्ही सांगा? त्याच्यात 5% कापणार. ह्याची लायकी आहे ना पहिल्या बुकिंगमध्येच समजली मला. पण म्हटलं ठीक आहे जाऊ दे, थोडासा टाईम देऊया आपण. टाईम दिल्यावर आपल्याला समजेल. सेकंड बुकिंग लागली. पिकअप लोकेशन मला लगेच समजलं आहे चुकीचं आहे. बाईला फोन केलं. विचारलं की भाई पिकअप लोकेशन आहे कुठे? कारण मी हा जो नाका आहे तिकडे येऊन थांबलो आहे. तो बोलते मैं इधर है. अरे इधर किधर है? मैं नाके पे. तू किधर है? अरे मैं इधर है. अरे भाई पण तू आहेस कुठे इकडे ते तरी सांग. असे ह्याचे पॅसेंजर कस्टमर जे आहेत ना ओलाचे ते त्याला विचारतो कुठे? मैं इधर आहे. अरे इधर आहे किधर आहे? मोबाईलमध्ये की कशात घुसलाय तू? बोलतो नंतर अरे हा 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 माऊली सोसायटी आहे ना उसके गेट के बाहेर. मी म्हटलं हा दिसतोय तिकडे पॉकीमॉन. जाऊ याला पिकअप करायला. गेलो त्याला पिकअप करायला. जसं त्याला पिकअप करायला जातोय ना तो बोलतो गेट के अंदर लिहिला असा इशारा केला त्यांनी. ठीक आहे. आतमध्ये ना असा सापासारखा असा रस्ता होता आतमध्ये जाणारा त्यांच्या विंगपर्यंत. तो प्रत्येक टर्निंगला ना असा इशारा करतोय असा. लिटरली असं वाटत होतं बाबा ते क्योंकि सास भी कभी बहू ती एक सिरियल यायची. त्याचा जो स्टार्टिंगचा तो गाणं होतं ना जसं ती सिरियल चालू व्हायच्या अगोदर एक गाणं लागतं त्याच्यात ती बहू यायची आणि असं काहीतरी इशारा करायची. जर तुम्हाला लोकांना आठवत असेल तर. हा प्रत्येक वळणाला असा इशारा करतोय. गेलो तिकडे गेल्यावर कळतंय की एक पेशंट आहे त्याला घेऊन जायचं आहे लायन्स हॉस्पिटलला सायनला. आणि मिनीची बुकिंग होती. पेशंट बसला गाडीमध्ये बसला बोलतो AC बंद करा. अरे मस्त की कूलिंग झाली होती गाडीची पूर्ण गेली. इकडे हा पेशंट बिमार. त्याच्यात आपली गाडी झालेली होती गार. बोलते AC बंद कर. हिच्या आईची JCB. काय बोलणार यार. AC बंद. काचा खाली घेतल्यावर पण नंतर बोलते अरे भैया ये ग्लास नीचे नहीं लिया. अरे मी बोललं पडदा आहे. ग्लास नाही आहे पडदा आहे. जमीन आसमानचा फरक आहे पडद्यात आणि ग्लासमध्ये. सोडलं तिला तिकडे सोडल्यावर कॅश परत. कॅश कलेक्ट करतोय तर हे लोक कॅश देत आहेत. नंतर बोला अरे जीपे करा. जीपे केलं. मला बोलते भैया एक काम करोगे क्या आप? बोला काय? वो व्हील चेयर आ रहा है अंदर से तब तक रुको ना 5 मिनिट. मी बोललो वा अरे काय हे ॲम्ब्युलन्स बुक केलं आहे? कारण मी तुम्हाला क्लिअर सांगतो ओलामध्ये ना हा आहे ना माझा आहे ना म्हणजे बोलतात ना मल्टिपल टाईम्सवाला एक्सपिरियन्स आहे की लोक एमर्जन्सी असेल
किंवा हॉस्पिटलला जायचं असेल त्यासाठी हे लोक ओला गाडी बुक करतात. किती एमर्जन्सी असेल काही असेल तर बिमार वगैरे काय पण असू दे, ह्यांना ओला पाहिजे, ॲम्ब्युलन्स नको. उबेरमध्ये माझा आत्तापर्यंतचा एकही एक्सपिरियन्स नाही. इवन रॅपिडोमध्ये माझा एक्सपिरियन्स नाही. इंडियामध्ये पण असा कोणता एक्सपिरियन्स नाही. पण ओलामध्ये खास करून आहे ना लोक आहेत ना ॲम्ब्युलन्ससारखं यूज करतात ओलाला. ती बोलते थांबा जरा व्हीलचेअर येईपर्यंत. मी बोलत बघ मला बुकिंग आली आहे, एवढ्या वेळ थांबू नाही शकत. 120 रुपये बिल झालं आहे. चल ठीक आहे 2 ते 2.5 किलोमीटर सोडायचं होतं, पण त्यानंतर तू म्हणशील 5 मिनटं मी गाडीत थांबते, व्हीलचेअर येणार. खाली तर आलेली ना बिल्डिंगपासून, तेव्हा व्हीलचेअर आलेली नाही ना, तिकडे बसली होती, बस तिकडे साईडला. उतरवलं तिला उतरवल्यानंतर बाबा दुसऱ्या बुकिंगमध्ये पूर्ण लायकी समजली ओलाची. मी पहिल्या ह्याच्यात पण समजली होती, पण तुमच्या लोकांसाठी विचार केला चला अजून एखादी बुकिंग मारतो कारण एखादा रेट चांगला भेटेल. दुसऱ्या बुकिंगपर्यंत याची पूर्ण लायकी समजली. त्यात अर्धा तास थांबला त्या लोकेशन नंतर. अर्धा तासानंतर पण बुकिंग लागले नाही. म्हणजे बोलतात ना सगळे फालतू बुकिंग. 120, 140, 60, 70 काय पण येत आहेत लिहून. म्हणजे काम काय करणार याच्यात तुम्ही लोक सांगा. शाटा रेट नाही. खूप वेळानंतर उबेरमध्ये विचार केला चल चालू करूया. एक बुकिंग लागली सॅन वेस्टवरून लोदा. बोललो चल छोटी बुकिंग आहे उचलूया. त्या बाईला सोडलं, मस्त की रेट भेटला. उबेरमध्ये एकदम कडक वाटतं, मस्त की तो पॉकीमॉन जो असतो त्याचा ब्लू पॉइंटर दाखवतो कुठे काय ते समजतं. वेटिंग चार्जेस पण आपल्याला भेटतात, सगळं काय भेटतं, म्हणून एकदम भारी वाटतं उबेर. त्या बाईला सोडल्या तिकडे असं विचार केलेला बघ बाबा 89चा रिचार्ज केलं आहे ओलाचा, आणि त्याचबरोबर अगोदरच 149 रुपीज जे माझा मायनसमध्ये बॅलन्स होता, जे माझ्या चुकीमुळे नाही कंपनीच्या चुकीमुळे, ते पण मी पे केला होता. आता ते काय चूक होती ते तुम्हाला क्लिअर करतो. जर तुम्ही सबस्क्रिप्शन नाही घेतलं आणि तुम्ही ओलामध्ये गाडी चालवली तर 149 रुपीज डायरेक्ट कट करतात. म्हणजे सबस्क्रिप्शन तुम्ही लोकांनी घ्या नाही तर नको घ्या, पैसे कट. तर ते 149 मी भरले. त्यानंतर मी 89चा रिचार्ज केला, म्हणजे अप्रॉक्सिमेट 238 रुपये आपण कंपनीला दिलेत. म्हणून माझ्या असं मनात विचार आला होता की कमाई झाली आहे फक्त 255 रुपये. एक काम करूया, अजून एखादी बुकिंग मारूया. सो मला बुकिंग आली होती ओलामध्ये जी बुकिंग आली होती ती आलेली प्राईम प्लसमध्ये. त्याला जायचं होतं एंटॉफिल वेअरहाऊसला. 150 रुपये दाखवत होते 3 किलोमीटरसाठी, 3 ते 3.5 किलोमीटर असेल. त्या भावाला फोन केला आणि त्याला बोललो की भाई आलो आहे मी इकडे पिकअप लोकेशनवर, किती वेळ लागेल? बोलतो 2 मिनिट लागेगा. म्हणजे ठीक आहे. 5 मिनटं वेट केला. 5 मिनटानंतर डिरेक्टली बुकिंगला कॅन्सल केला. कॅन्सल केल्यावर कॅन्सलेशनचे पैसे आपल्याला नाही भेटले. सेकंड थिंग, जरी 5 मिनटानंतर तो व्यक्ती आला असता तरी वेटिंग चार्जेसचे पैसे भेटले नसते. सो उबेर आणि रॅपिडोमध्ये हा फायदा आहे की तुम्हाला कॅन्सलेशनचे पैसे भेटत आहेत आणि त्याचबरोबर वेटिंग चार्जेसचे पण पैसे भेटत आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ओलाचे कस्टमर्स. ओलामध्ये जितके पण कस्टमर्स येतात बेकारपेक्षा बेकार. म्हणजे तुमचं ना एक्सपिरियन्स एकदम बेकार होणार. तिकडेच ना मी ना बोललो की जाऊ दे 89 गेले खड्ड्यात, आपल्याला ओला नाही काम करायचं आहे ओलामध्ये. उबेर आहे, रॅपिडो आहे, बस झालं. पर्सनल बुकिंग असतील ते पण बस झालं. 6 तासाच्या पॅकमध्येच आपल्याला ना याचं पूर्ण लायकी समजली. बघा कसं आहे माहिती आहे, तुम्ही काम करताय तर काम करताना तुमच्यावर आहे ना कोणतं पण आहे ना बर्डन नसायला पाहिजे. इकडे फक्त 6 तासाचं टायमिंग, 6 तासामध्ये बुकिंग अनलिमिटेड घेऊ शकतात. अरे पण बुकिंग काय रेट काय ते बघा ना. रॅपिडोमध्ये तुम्हाला टायमिंग किती भेटतोय? पूर्ण 1 वर्षाचा. आज रिचार्ज मारला तर पुढच्या वर्षी तुमचा रिचार्ज संपणार. पण एक लिमिट आहे त्याच्यात, 1000 रुपये किंवा 10,000 रुपयेपर्यंतची तुम्ही अर्निंग करू शकतात. इकडे अनलिमिटेड आहे. अरे पण अनलिमिटेडमध्ये तुम्ही लोक किती काम करणार एका दिवसभरात ते पण विचार करा ना. बिलकुल त्या रिचार्जमध्ये काही फायदा होत नाही सबस्क्रिप्शन पॅकमध्ये. सबस्क्रिप्शन पॅक म्हणजे पूर्णपैकी ड्रायव्हर्स लोकांना किंवा ओनर्स लोकांना हे पूर्णपैकी एड्यात काढायची काम आहे. त्यापेक्षा उबर कंपनी आहे त्याच्यात काम करा, रॅपिडो आहे त्याच्यात काम करा, किंवा पर्सनल बुकिंग मारा. पण ओला नको, कारण कस्टमर्स जे आहेत ना ओलाचे ते पण एकदम बेकारपेक्षा बेकार आहेत. लिटरली माझा जो अनुभव आहे ना तो एकदम असा वर्स्ट होतो. प्राईम प्लसमध्ये पण जे कस्टमर्स येतात ना ते पण एकदम बेकार येतात. टिप तर दूरचं राहिलं, ह्यांचे जे ड्रॉप लोकेशन असतात ना ते पण अशा जागेवर असतात की तुम्हाला असं विचार पडेल अरे ह्यांनी प्राईम प्लसच बुक केली आहे ना, तसाला विचार येणार. आता त्या दिवशीचाच मी माझा एक एक्सपिरियन्स सांगतोय. कस्टमरला पिकअप करायला गेलेलो, म्हणजे खूप अगोदरचा, जेव्हा उबर हा इन्सेंटिव्ह द्यायला लागला तेव्हा मी उबर चालवायला लागलो. आता उबरचा इन्सेंटिव्ह बंद आहे म्हणून मी ओलामध्ये स्किप केला. तर त्याच्या अगोदर जेव्हा उबरच्या अगोदर ओला इन्सेंटिव्ह देत होतं तेव्हा मी ओलामध्ये काम करत होतो. अंधेरीला एका सर्कलच्या इथे मी होतो, छोटासा एकदम जाटभरचा सर्कल आहे, तिकडे पिकअप करायला गेलो कस्टमरला कॉल केलं, बोललो की मी लोकेशनवर आलो आहे. तो बोलतो हां. मी बोललो की अरे मैं लोकेशन पे आ गया हूँ, आप कहाँ पे हैं?
आणि त्याचा तो जो लोकेशन आहे ना तो त्या सर्कलवरच होता. त्याला मग म्हटलं की मी जो बैंक आहे यहाँ पे बाजू में कोणती तरी एक बँक होती, त्या बँकच्या बाजूला आहे, आप किधर हो? आप परत तेच बोलतोय हॅ. मी म्हणलं याला मंदबुद्धी आहे काय रे, काय पण प्रश्न विचारला हे करतोय. मग शेवटी गाडीतून उतरलं आणि बघितलं हा कुठे आहे, तर बघितलं तर हा सर्कलच्या पलीकडे तिकडे उभं आहे, हे करतोय. त्याला बोललो असं हात इशारा करून, हे देखो मैं यहाँ पे मैं आ रहा है वहाँ पे. हे अरे मी मनात म्हटलं तिकडे येतोय बोलल्यावर पण हॅच करतोय, हा हे करतोय. नंतर मला वाटलं हा काय माहिती ह्याला फक्त हॅच येतं बोलता. आला गाडीत बसला. आता ह्याला विचारलं भाईला ओटीपी सांगितलं. ओटीपी सांगितल्यानंतर मस्त की गप्पा बिप्पा मारतोय तिकडे बायको बरोबर. आणि त्यानंतर त्याला विचारलं ड्रॉप लोकेशन आल्यावर की इकडेच सोडायचं ना. हे अरे मी मनात म्हटलं साला मी जे काय विचारतोय तर हे करतोय, बायको बोलतोय तर त्याच्याबरोबर बोलतोय, साला फोन आला त्याच्यावर पण बरोबर बोलतोय, मी काय विचारलं तर हे अरे पुढे तरी बोल. माझ्यावर साला ह्याच्या पुढे काय बोललाच नाही. त्याला भाईला ड्रॉप केलं. ड्रॉप करताना पण यांचे चोचले मोठे. ती बायको बोलते लगेच नाही थोडा आगे गेट पे. मनात म्हटलं एक काम करतो, त्या गेटच्या आतमध्ये घुसवतो गाडी आणि त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दारातच सोडतो. त्यात एक काम करा, कडियावाल्याला बोलवा आणि तो दार आहे ना तो एकदम मस्त की फाकून आहे ना खोला, असं मस्त की भोगदा करा, त्या दाराच्या आतमध्ये घेऊन डिरेक्टली तुम्हाला बोलतात ना घराच्या आत सोडतो. म्हणजे ह्यांना लिटरली 2 पावलं पण चालायचे नसतात. आणि हा एक व्यक्ती काय बोलणार यार, असे पॅसेंजर असतात ओलामध्ये. म्हणून माझा जो उबरमध्ये आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स होता तो चांगला होता. रॅपिडोमध्ये वर्स्ट होता, कारण रॅपिडोमध्ये जितके पण ते मिनी आहेत, ठीक आहे आपल्या भाषेत, त्यांच्या भाषेत काहीतरी इकॉनॉमी वगैरे बोलतात, मिनी आहे. मिनीमध्ये तुम्हाला कस्टमर जे आहेत ना ते एकदम ओला बिलावाले भेटतात. पण जे प्राईमवाले कस्टमर आहे ना प्रीमियम ते चांगले भेटतात रॅपिडोवर फालतू कस्टमर नाही भेटतात. ते बघून खूप चांगलं वाटलं. सो ओला मी तर डिरेक्टली सांगेन इथे काम करण्यासारखं काय नाही. आणि हे वाला आयटम आहे तिकडे तर ते मजा नाही येणार. उबर बेस्ट, रॅपिडो बेस्ट, पर्सनल बुकिंग बेस्ट, जिंदाबाद. एकदम मस्त आहे की जितकं काय काम करायचं असेल हे बाकीचे ॲप आहे. सध्या ओला एकदम बेकार आहे. तुमचा एक्सपिरियन्स काय कमेंट करून नक्की सांगा. आणि हां, एका भावाने विचारलं होतं मला काल कमेंट सेक्शनमध्ये की भाई तुझ्याकडे जर ऑरा गाडी आहे, प्राईम गाडी आहे, तरी पण तू मिनीची बुकिंग मारतोय, तर मग तू वॅगनार का नाही घेतली. बघ भावा, मी तुला इतकंच आन्सर देणार आहे त्याबद्दल की एक फळवाला असतो रस्त्यावर, बघितलं असेल, केळीवाला असतो, केळी विकतं. ठीक आहे, एक एक्झाम्पल सांगतं. केळीवाला असतो, केळी विकतोय. आणि एक नॉर्मल फ्रूटवाला असतो, तो फ्रूट विकतोय. सगळे फळ येतात त्याच्याकडे, ॲपल, संत्रा, मोसंबी, केला पण असतो त्याच्याकडे, सगळं काय असतं. आणि केळीवाल्याकडे फक्त केळी आहेत. तर केळीवाल्याला जर जाऊन आपण बोललं ना, अरे भाई ॲपल विक, त्याच्यात थोडंसं अजून प्रॉफिट आहे, तो बोलता अरे नाही यार, वो कभी कभार तो गिराईक आएगा ॲपल खरीदने के लिए, अपना केला बिक रहा है ना, मस्त आहे. तसा असतो केलेवाला. तर केळ्यावाल्याचं काय म्हणजे हे नाही, म्हणजे बोलतात ना तो वॅगनार सारखा आला, ते केळीच तो विकणार, त्याच्याशिवाय तो दुसरा काय विकणार नाही. आता आपलं कसं माहिती आहे, आपल्याकडे ना मल्टिपल फळं आहेत. प्राईममध्ये कसं आहे, गो सिडानची बुकिंग, प्रीमियरची बुकिंग, बिझनेस प्रीमियर असतो, परत बिझनेस प्रीमियर प्रायोरिटी हा एक ऑप्शन असतो, परत एक बिझनेस कम्फर्ट प्रीमियर हा एक ऑप्शन असतो. म्हणजे भरपूर ऑप्शन आहे उबरमध्ये. रॅपिडोमध्ये फिलहालसाठी एकच ऑप्शन आहे, पण उबरमध्ये भरपूर आहे. तर जेव्हा आपण ही गाडी चालवतो ना, तेव्हा उबर गोचा जो रेट आहे बघा, आपला कसं आहे, टायमिंग वेस्ट नाही यायला पाहिजे. तर गोमध्ये जर आपल्याला एखादी बुकिंग चांगली भेटते 20 रुपये किलोमीटर प्लसवाली, तर आपण ती उचलतोय. पण बाकीच्या वेळी ह्या गाडीवर म्हणतात ना, ते ॲपल आणि जसं बोललो ना तुला की बाकीचे फळं आपल्याला विकायला ऑप्शन भेटतो, तर कधी कधी जर आंबा विकायचा ऑप्शन भेटला ना, मजबूत पैसे येतात. सेम तसंच आहे अर्टिगावाल्यांसाठी. जे लोक अर्टिगामध्ये काम करत आहेत, तुम्हाला असं वाटत असेल ते लोक प्राईमची बुकिंग मारत आहेत, नाही तर कधी कधी गोची मारत आहेत, पण जेव्हा पण त्यांना त्यांची बुकिंग लागते ना, तर एकदम कडकवाला रेट भेटतो. तर त्यासाठी कुठे ना आपल्याला आहे ना ही गाडी बेस्ट वाटते. आणि कसं आहे, सिडान एक वेगळाच आहे क्लास, कारण सिडानमध्ये तुम्हाला आहे ना पर्सनल बुकिंग हे भरून भेटतात, ते तुम्हाला हॅचबॅकमध्ये नाही भेटत. ते शेवटी तो नशिबाचा खेळ आहे. जर हॅचबॅकमध्ये तुमच्याकडे ती कम्युनिकेशन स्किल्स वगैरे सगळं काय असेल तर तुम्हाला ते भेटतात, पण ते म्हणतात ना नशिबाचा भाग आहे. तर आय होप सो की तुम्हाला हा जो एक्झाम्पल होता हा समजला असेल की काय मला म्हणायचं होतं. आणि त्याचबरोबर वॅगनार ही गाडी मी का नाही घेतली आणि ही गाडी का सिलेक्ट केली, आणि ही गाडी सिलेक्ट करून पण जर गोची बुकिंग मारतोय आणि तुम्हाला असं वाटत असेल की 1-1.5 लाख एक्स्ट्रा भरले आहेत, तर तसं नाही आहे. प्रत्येक गाडीचा आपापला एक वेगळा क्लास आहे, त्याच्यात ना तुम्ही वेगवेगळ्या कमवू शकतात, पण ते तुमच्या हातात आहे, तुम्ही कसं काय हँडल करतात. एक ड्रायव्हरवाली जर वृत्ती असेल ना की नाही मला फक्त बुकिंग मारायची आहेत, कोणती पण बुकिंग आली ती मारा, मग ती ऑरा काय अर्टिगा घेऊन पण काय फायदा नसतो. तसं आहे. सो एनिवेज, आजचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा. तुमचं पण एक्सपिरियन्स नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं ते सगळं काय मेन्शन करा यार, आपण कमेंट वगैरे वाचतो. सो दिस इज स्मिथ साइनिंग ऑफ फ्रॉम चॅनल स्मिथ अँड यू. सो बाय, टेक केअर, कीप स्माइलिंग, बी हॅपी, ड्राइव सेफ अँड बी सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.